बघा, सर्किट अँड नेटवर्क, इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क या सब्जेक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण त्याला सुरुवात करू. ओके, टेन्शन घेऊ नका, खूप सिंपल आणि साधा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये 5च टॉपिक. इट कन्सिस्ट ऑफ ओनली 5 युनिट्स. सिंगल फेज AC सिरीज सर्किट फर्स्ट युनिट, then second is single phase AC parallel circuit, then 3 phase AC circuit, 3 phase circuit, and fourth is network reduction method for DC circuit, and last is network theorem. तर याच्यामध्ये सब कंटेंट काय काय बघायचे तेही बघू आपण. इन सिंगल फेज AC सिरीज सर्किट, जनरेशन ऑफ AC फंडामेंटल्स, देन RL सिरीज, RC सिरीज, RLC सिरीज, त्याचे तुम्हाला पॉवर ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल हे बघायचं आहे. त्याच्या फेजर रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. ओके, व्होल्टेज अँड करंट रिस्पॉन्स बघायचा आहे, पॉवर फॅक्टर बघायचं आहे. त्याच्यानंतर रेझोनेटिंग RLC सिरीज सर्किट ते बघायचं. सिंगल फेज AC पॅरलर सर्किटमध्ये बी तेच बघायचं, पण कशासाठी पॅरलर सर्किट, RC पॅरलर, ओके, RLC पॅरलर. त्याच्यात फक्त एक ॲडिशनल मेथड आहे, ते म्हणजे ॲडमिटन्स मेथड. ओके, ॲडमिटन्स मेथड आहे टू कॅल्क्युलेट द करंट वगैरे, ती एक ॲडिशनल मेथड आहे. त्याच्यानंतर तिथं ॲडमिटन्स ट्रायंगलसुद्धा पाहायचं आपल्याला. इथं इम्पिडन्स ट्रायंगल बघितला तुम्ही, तिथं ॲडमिटन्स ट्रायंगल वगैरे बघणार आहे. त्याच्यानंतर सिरीज पॅरलरचं डिफरन्स, पॅरलर रेझोनन्स बघणार आहेत, आणि त्याच्यानंतर सिरीज पॅरलरचा डिफरन्स हे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर 3 फेज सर्किटमध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलिफेज सर्किट, जनरेशन ऑफ 3 फेजची वेव्ह फॉर्म, त्याचं फेजर रिप्रेझेंटेशन ते झालं. त्याच्यानंतर आपण स्टार डेल्टा काय आहे ते बघणार आहे. बॅलन्स अनबॅलन्स लोड, स्टार डेल्टा. त्याच्यानंतर लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज, लाईन करंट आणि फेज करंट फॉर स्टार आणि डेल्टा, त्याचं रिलेशन, त्याचं न्यूमरिकल. ओके, त्याच्यावरचे न्यूमरिकल पाहणार आहे. एवढंच आहे 3 फेज नेटवर्कमध्ये. त्याच्यानंतर हा पण खूप सोपा टॉपिक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेटवर्क रिडक्शन मेथड. याच्यामध्ये नेटवर्क कमी कसं करायचं, नेटवर्कला रिड्यूस कसं करायचं. मग इथं स्टार डेल्टाचे, स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन, हे 3 फेज स्टार डेल्टा वेगळं आणि स्टार डेल्टा रेजिस्टन्सचं कनेक्शन वेगळं. इथं तुम्ही करंट डिव्हिजन रूल बघणार आहे, व्होल्टेज डिव्हिजन रूल बघणार आहे, किर्चॉफ करंट लॉ बघणार आहे, किर्चॉफ व्होल्टेज लॉ बघणार आहे, स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन, डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन. त्याच्यानंतर नेटवर्क रिड्यूस करायचे कोणत्या मेथडनी, नोड ॲनालिसिस, लूप ॲनालिसिस या मेथडनी नेटवर्क रिड्यूस करायचे. त्याच्यानंतर नेटवर्क थिअरम, तर काही थिअरम्स आहेत कोणते, सुपरपोजिशन थिअरम, थेव्हिनिन्स थिअरम, नॉर्टन थिअरम, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम, हे थिअरम आहेत तुमचे. रेसिप्रोसिटी थिअरम, एवढे थिअरम आपल्याला बघायचे. ओके, तर असा सिलेबस आहे, खूप सोपा आहे, टेन्शन घेऊ नका, आपण बघू. तर बघा, पहिल्या टॉपिकला आपण सुरुवात करू. सिंगल फेज AC सिरीज सर्किट. काय टॉपिकचं टायटल, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. तर या टॉपिकला आपण 3 पार्टमध्ये डिवाईड करू. पहिलं जनरेशन ऑफ AC व्होल्टेज, त्याचं AC फंडामेंटल, त्याचं फेजर रिप्रेझेंटेशन, त्याच्यानंतर व्होल्टेज आणि करंटचे रिस्पॉन्स RLC साठीचे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे RL सिरीज सर्किट, RC सिरीज सर्किट, RLC सिरीज सर्किट, त्याचं वेक्टर रिप्रेझेंटेशन, ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर म्हणजे पॉवर ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल, त्याचे न्यूमरिकल्स ते बघणार. आणि तिसरा पार्ट आहे तुमचा रेझोनन्सचा, RLC सिरीज रेझोनन्स, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, रेझोनेटिंग कर्व, क्वांटिटी, वेगवेगळे फॅक्टर, क्यू फॅक्टर, बँडविड्थ वगैरे, आणि त्याचे न्यूमरिकल. तर याच्यावर एक न्यूमरिकल फिक्स असेल, याच्यावर एक न्यूमरिकल फिक्स असेल, 2 न्यूमरिकल, एक याचं डेरिवेशन आणि याची एक वेव्ह फॉर्म आणि डायग्राम. अशा पद्धतीने याच्यावर 4-5 क्वेश्चन एक कंपल्सरी असतील. वरच्या ह्याच्यावर एक क्वेश्चन कंपल्सरी असतो 4 मार्काला आणि 1-2 मार्काला कंपल्सरी असतो. तर अशा पद्धतीने हा 20-22 मार्काला टॉपिक विचारला जातो विथ ऑप्शन. मोठा टॉपिक. जनरली काय होतं, ह्या टॉपिकला खूप वेळ जातो आपला, पण हरकत नाही, कारण हा जर चांगला समजला, याच्यात पोलार, फेजर,
पोलार टू रेक्टँग्युलर, रेक्टँग्युलर टू पोलार वगैरे कन्व्हर्जन, हे जर व्यवस्थित कळलं तर तुम्हाला सेकंड टॉपिकला लय सोपं जाईल. तर चला सुरुवात करू आपण. तर सगळ्यात पहिले थोडं इंट्रोडक्टरी पार्ट बघू आपण. नेटवर्क म्हणजे काय, सर्किट अँड नेटवर्कमध्ये सर्किट म्हणजे काय, नेटवर्क म्हणजे काय ते बघायचं ना. सर्किट किंवा नेटवर्क काय असतं, अ सिरीज पॅरलर कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट विथ सोर्स सोबत सिरीज पॅरलर कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट म्हणजे काय रे, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स हे एलिमेंट आहे. तर बघा त्यातलं रेजिस्टन्स एलिमेंट कसं दाखवतात, हे असं दाखवतात आणि ते आरने इंडिकेट करतात, ओहमने मेजर करतात. ओहम म्हणजे सायंटिस्टचं नाव आहे. ओके, ओम माहिती आहे ना, ओम्स लॉ सुद्धा शिकला असता तुम्ही, V=IR. तर रेजिस्टन्सची डेफिनेशन काय, इट इज अ अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अपोज टू फ्लो ऑफ करंट. आणि R काय असतंय, ρL/A असते. रो म्हणजे काय, स्पेसिफिक रेजिस्टन्स, आणि L म्हणजे काय, लेंथ ऑफ कंडक्टर, आणि A म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, त्याच्यानंतर इंडक्टन्स हे असं रिप्रेझेंट करतात, Lने दाखवतात आणि कशाने मेजर करतात, हेनरीने मेजर करतात. कशानं, हेनरीने मेजर करतात. मग L काय, N∅I. N म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स, कॉईलच्या नंबर ऑफ टर्न्स. फाय म्हणजे काय, फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स, आणि करंट. तर N नंबर ऑफ टर्न्स, फाय फ्लक्स वेबरमध्ये मोजतात, करंट ॲम्पियरमध्ये मोजतात, आणि L हेनरीमध्ये मोजतात. येतं लक्षात. मग याची डेफिनेशन काय, अपोजिशन टू एनी चेंज इन करंट, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अपोज टू एनी चेंज इन करंट. ओके, आणि हे एनर्जी स्टोअर सुद्धा करते. तर किती एनर्जी स्टोअर करतं, E=1/2 Li², एवढी एनर्जी स्टोअर करते. ओके, आता नेक्स्ट आहे कॅपॅसिटर. कॅपॅसिटन्स काय, अशी प्रॉपर्टी जी काय करते, एनर्जी स्टोअर करते. आणि कॅपॅसिटर म्हणजे काय, कंपोनंट. रेजिस्टर म्हणजे कंपोनंट, रेजिस्टन्स म्हणजे प्रॉपर्टी. ओके, तर कॅपॅसिटर काय, हे असं कंपोनंट आहे जे काय करतं, एनर्जी स्टोअर करतं. त्याला सीने रिप्रेझेंट करतात आणि त्याचं युनिट काय, फॅरेड आहे, पण जनरली मायक्रो फॅरेडमध्ये मोजतात. ओके, आणि C काय, ε/A/d. ॲप्सलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी. ओके, मग ॲप्सलॉन जे आहे, ॲप्सलॉनला परत ॲप्सलॉन, C=ε0 εr अशा दोन पद्धतीने लिहितात. कारण ॲप्सलॉन काय असते, ε0 εr. तर ॲप्सलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी. ε0 म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. याची व्हॅल्यू असते 8.854 × 10⁻⁻12. ॲप्सलॉन r म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, त्या मीडियमचं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, आणि ए म्हणजे काय, एरिया ऑफ प्लेट. ज्या प्लेट आहेत ना, कॅपॅसिटन्स कसं म्हणता माहिती आहे तुम्हाला, त्या प्लेटचा एरिया. आणि डी म्हणजे दोन एरियामधलं सेपरेशन, डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. तर याचं डेफिनेशन काय, इट स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ स्टॅटिक चार्ज. मग किती एनर्जी स्टोअर करतं आहे, तर E=CV², 1/2 CV², एवढी एनर्जी स्टोअर करते. कोण, कॅपॅसिटर. ते समजलं तुम्हाला, हे बेसिक आहे, माहीत पाहिजे. हे काय तुम्हाला विचारतील असं नाही, विचारू शकतात असं काही नाही, पण हे फंडामेंटलचा पार्ट आहे, FEEचा पार्ट आहे. आता बघा नेटवर्कमध्ये नेटवर्कचे 4 प्रकार पडतात. कोणते, अकॉर्डिंग टू सोर्स, त्याच्यात सोर्स आहे का नाही याच्यावरून त्याचे 2 प्रकार पडतात. ॲक्टिव्ह नेटवर्क, ॲक्टिव्हमध्ये काय असतो, सोर्स प्रेझेंट असतो. ॲक्टिव्हमध्ये काय असतो, सोर्स. अ नेटवर्क विच कन्सिस्ट ऑफ एनर्जी सोर्स इज नोन ॲज ॲक्टिव्ह नेटवर्क. आणि पॅसिव्ह म्हणजे काय, अब्सेंट सोर्स असतो का याच्यात, नाही. याच्यामध्ये सोर्स प्रेझेंट असतो, याच्यात सोर्स अब्सेंट नसतो. त्याच्यानंतर लंप नेटवर्क, अकॉर्डिंग टू सेपरेशन. ओके, तर असं नेटवर्क आपण फर्दर सेपरेट करू शकतो. वी कॅन सेपरेट फर्दर. असं नेटवर्क त्याला पुन्हा आपण सेपरेट करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, लंप नेटवर्क म्हणतो. काय म्हणतो, लंप नेटवर्क. आणि असं नेटवर्क जे आपण पुन्हा सेपरेट करू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटेड किंवा सेपरेटेड नेटवर्क. नॉट सेपरेटेड. त्याला पुन्हा आपण सेपरेट करू शकत नाही, ते ऑलरेडी डिस्ट्रीब्युटेड आहे, त्याला पुन्हा काय डिस्ट्रीब्यूट करणार.
So according to separation, there are two types of network, lump network and distributed network. In lump network, we can separate the network further, but in case of distributed network, we cannot separate the network further. Okay. हे प्रेझेन्स ऑफ सोर्सवर आणि सेपरेशनवर. आता बघा नेक्स्ट आहे डायरेक्शन ऑफ करंट. असा करंट जर आला तर वेगळा रिस्पॉन्स आहे, असा करंट जर आला तर वेगळा रिस्पॉन्स आहे. उदाहरणार्थ डायोड पाहिलं तुम्ही, डायोड जर फॉरवर्ड बायसमध्ये असेल तर कंडक्ट करतं आणि रिव्हर्स बायसमध्ये असेल तर कंडक्ट करतं का? नाही करत. कंडक्ट ओपन सर्किटचं काम करतं. मग डायरेक्शन मॅटर करतो ना अशा गोष्टीला. तर त्याच्यावरून त्या नेटवर्कचे दोन प्रकार पडतात. असं नेटवर्क की ज्याच्यामध्ये एकाच डायरेक्शनने करंट आल्याच्या नंतर त्याचा रिस्पॉन्स ओके राहतो, दुसऱ्या डायरेक्शनने आला तर रिस्पॉन्स बदलतो. अ नेटवर्क हुज कॅरेक्टरिस्टिक रिस्पॉन्स इज डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ करंट, दॅट नेटवर्क इज नोन ॲज लिनियर नेटवर्क. अ नेटवर्क हुज कॅरेक्टरिस्टिक रिस्पॉन्स इज डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ करंट. ओके, कॅरेक्टरिस्टिक रिस्पॉन्स depend on direction of current is unilateral network and not depend on bilateral network. A network whose characteristic response does not depend on direction of current, म्हणजे या डायरेक्शन येऊ द्या या डायरेक्शन येऊ द्या, बायलॅटरल नेटवर्क म्हणायचं. ओके, समजलं? तर युनिलॅटरल नेटवर्क आणि बायलॅटरल नेटवर्क कळालं. अ नेटवर्क हुज कॅरेक्टरिस्टिक रिस्पॉन्स डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ करंट, दॅट नेटवर्क इज युनिलॅटरल नेटवर्क. अ नेटवर्क हुज कॅरेक्टरिस्टिक रिस्पॉन्स डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ करंट, दॅट नेटवर्क इज बायलॅटरल नेटवर्क. कळालं आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट पॅन अकॉर्डिंग टू लिनियरिटी. ते नेटवर्क लिनियर आहे का नाही हे चेक करणं. सो वेन अ नेटवर्क फॉलोज ओहम्स लॉ, when network follows Ohm's law, that network is known as linear network. जे नेटवर्क ओम्स लॉ फॉलो करतं त्याला लिनियर नेटवर्क म्हणायचं. आता ओम्स लॉ काय रे? जर तुम्ही करंट आणि व्होल्टेजचं वेवफॉर्म काढलं तर स्ट्रेट येईल, म्हणजे आर इज इक्वल्स टू व्ही बाय आय, किंवा व्ही इज इक्वल्स टू आय आर, किंवा आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. तर हे तिन्ही चारही स्टेटमेंट ओम्स लॉचे. म्हणजे अ नेटवर्क हुज फॉलो ओम्स लॉ, दॅट नेटवर्क इज नोन ॲज लिनियर नेटवर्क. अँड अ नेटवर्क हुज डझंट फॉलो ओम्स लॉ, दॅट नेटवर्क इज नोन ॲज नॉन लिनियर नेटवर्क. इथपर्यंत आले? सो दिस इज ॲक्च्युअल टाईप्स ऑफ नेटवर्क. आणि हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. याच्यावर मागच्या वेळेस विचारलं होतं 2-2 मार्काला, आठवते? आणि याच्यावर पण 2 मार्काला विचारलं होतं. ते परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. सो राईट डाऊन. जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज हा एक कन्सेप्ट बघू आपण. काय बघायचं आहे? जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे का? बांगडी आहे कोणाकडं? बरं, ते कन्सेप्ट समजून घ्या आधी. समजा 2 मॅग्नेटिक पोल पेअर कन्सिडर करा, एन पोल आणि एस पोल, आणि त्याच्यामध्ये एक कॉईल ठेवा. काय करा? 2 मॅग्नेटिक पोल पेअर एन आणि एस, आणि याच्यामध्ये ही कॉईल ठेवा आणि या कॉईलला असं फिरवा. काय होईल रे? एनकडून एसकडे फ्लक्स जातील. त्या फ्लक्स कशा असेल? अट्रॅक्टिव्ह फ्लक्स आहेत. माहिती आहे तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स? अपोजिट पोल अट्रॅक्ट टू इच अदर. आता एनकडून एसकडे अट्रॅक्टिव्ह फ्लक्स आहेत, लाईन ऑफ फोर्स आहे, त्याला फ्लक्स म्हणतो आपण. आणि मधात आपण ही कॉईल अशी फिरवायला सुरुवात केली. काय होईल रे? त्या फ्लक्स लिंक होतील, त्याच्यावर कट होतील. तर कट झाला तर याच्यामध्ये EMF तयार होतो, हे आपल्याला बघायचं. त्यालाच आपण काय म्हणतो? जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. कसं ते बघून घ्या. एनकडून एसकडे फ्लक्स चालला, अशा पद्धतीने आपण तो ठेवला. आता हे सिंगल टर्न कंडक्टर आहे. हे काय आहे? सिंगल टर्न कंडक्टर. एकच
एक बारीक केसासारखं कंडक्टर. तर याच्या पाथमध्ये येणाऱ्या सगळ्या फ्लक्स असे जातील का नाही रे? एन पोल एसकडे, एनकडून फ्लक्स चालल्या याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्याच फ्लक्स सरळ जातील का नाही? तर या टायमाला ई एम एफ किती तयार होईल? 0. किती तयार होईल? 0. कारण याच्या पाथमध्ये येणाऱ्या सगळ्याच फ्लक्स सरळ चालल्यात. ई एम एफ किती असेल? 0 असेल. जसा की हे असं फिरायला सुरुवात केली की याच्या पाथमध्ये येणारा याच्यावर फ्लक्स आदळायला सुरुवात होते हळूहळू हळूहळू. इथं आल्याच्या नंतर याच्या पाथमध्ये येणाऱ्या सगळ्याचे सगळं फ्लक्स याच्यावर आदळतील. याच्या पाथमध्ये येणारे बरं का, बाकीच्याबद्दल आपण चर्चा नाही करत. याच्या पाथमध्ये येणाऱ्या सगळ्या फ्लक्स याच्यावर आदळायला लागले. म्हणजे काय होईल? याच्यात मॅक्सिमम ई एम एफ तयार होईल. त्याच्यानंतर कंडक्टर परत असं फिरवलं, काय होईल रे? 0 ई एम एफ तयार होईल. 0 ई एम एफ, कारण त्याच्या पाथमध्ये येणाऱ्या सगळ्या फ्लक्स सरळ चालल्या. त्याच्यानंतर परत त्याला असं फिरवलं तर काय होईल? ई एम एफ निगेटिव्ह व्हायला लागला, कारण कंडक्टरची साईड बदलली. पहिले हे कंडक्टर होता, आता हे कंडक्टर आहे. आता या कंडक्टरवर फ्लक्स आदळायला लागल्या तर निगेटिव्ह मॅक्सिमम अचीव होईल. म्हणजे 0 पॉझिटिव्ह मॅक्सिमम, 0 निगेटिव्ह मॅक्सिमम, 0. अशा पद्धतीने वेवफॉर्म अशी एका कंप्लीट सायकलला तयार झाली. ओके, हे पहा, हे 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 अशी एक टर्न पूर्ण झाली की अशी एक हाफ सायकल कंप्लीट होईल. एक हाफ सायकल पूर्ण कंप्लीट होईल. एक हाफ सायकल पूर्ण कंप्लीट होईल. कळालं? तर तुम्हाला माहिती आहे, व्हेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड अँड फ्लक्स लिंक बाय दॅट कंडक्टर, EMF is induced in that conductor according to Faraday's law of electromagnetic induction. हे फॅराडेने सांगितलं पहिलं. and that induced EMF is given by the rate of change of flux with respect to time, that is E is equals to minus n d phi by dt. शिकले ना तुम्ही? आता EMF किती बघा, पहिले तर कन्स्ट्रक्शन समजून घ्या. N पोल आहे, S पोल आहे, म्हणजे परमनंट मॅग्नेटिक पोल पेर आहे. इकडून इकडं काय जाणार आहे? मॅग्नेटिक फ्लक्स जाणार आहे. तर एक सिंगल टर्नचं कॉईल घेतली, आता आपण एक दाखवली. त्याच्यानंतर हे एका शाफ्टवर कनेक्ट केलं, त्याला काय लावलं? 2 स्लिप रिंग लावल्यात. त्या स्लिप रिंगला ब्रशेस लावले जे करंट कलेक्शनचं काम करणार आहे. ओके, आणि त्याच्यातून करंट फ्लो झाला तर तो करंट फ्लो होणार आहे. ओके, इथं आपण जर लॅम्प लावला, इथं आपण काय केलं? लॅम्प लावला तर लॅम्प ग्लो होईल. येतं लक्षात? तर हे शाफ्ट आहे. आता हे शाफ्ट फिरतोय एका ॲक्सिस भोवती. हे कंडक्टर फिरतंय आणि त्याचा EMF तयार होतोय. ओके, तर ह्या स्लिपरिंग येते, कार्बन ब्रशेस हे लॅम्प लावला म्हणजे लोड लावला, करंट फ्लो होणार आहे. तर N कडून S कडे जाणारा फ्लक्स या कंडक्टरने लिंक झाला की याच्यामध्ये EMF तयार झाला. पहिले कंडक्टरची साईड A होती, कंडक्टर A म्हणू, आणि दुसरी साईड B होती. त्याच्यामुळं एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह अशा पद्धतीने हाफ सायकल तयार होते. ओके, काहीच अडचण नाही. तर हे आहे जनरेशन ऑफ अल्टरनेटिव्ह व्होल्टेज. ओके, तर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर बघू आपण. ओके, जसं की इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तर प्रत्येक इन्स्टंटला व्हॅल्यू वेगळी, इथं वेगळी. तर ह्या प्रत्येक इन्स्टंटला व्हॅल्यू कशी आहे? वेगळी आहे. त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतो. तर व्हॅल्यू ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट, एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला जी व्हॅल्यू असेल त्याला आपण काय म्हणू? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणू. येतं लक्षात? तर मग आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? V = Vm sin ωt. साईन आलं म्हणून याला सायनोसॉइडल व्हॅल्यू म्हणतात. तसंच I = काय असेल रे? मग I = Im sin ωt. स्मॉल घेत असतो आपण, I = Im sin ωt. V पण स्मॉल घेत असतो, V = Vm sin ωt. आणि हे मात्र कॅपिटल घेत असतो. आणि हे विथ रिस्पेक्ट टू टी असतं. इथं I म्हणतो आपण. टी का बरं? विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणून जर वेवफॉर्मची डेफिनेशन घेतली तर काय लिहितो आपण? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन.
विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमच्या विथ रिस्पेक्ट टू काढलेला ग्राफ म्हणजे काय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. याला काय म्हणायचं आहे, वेव्ह फॉर्म म्हणायचं आहे. समजतं याच्यात काय अवघड आहे का नाही. वेव्ह फॉर्म ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, टाईमच्या विथ रिस्पेक्ट टू काढलेला ग्राफ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सायकल. आता ही आणि ही ह्या दोन एवढा पार्ट मिळून बनते एक सायकल. ही सायकल आहे पहा, ही काय सायकल आहे. तर आपण काय म्हणू, अ रिपिटेटिव्ह पॉझिटिव्ह, अ रिपिटेटिव्ह पॉझिटिव्ह अँड आयडेंटिकल निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲन वेव्हफॉर्म. ओके. व्हॅल्यू ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ ॲन वेव्हफॉर्म. शेवटी ऑफ ॲन वेव्हफॉर्म कंपल्सरी लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. बघा, अ रिपिटेटिव्ह पॉझिटिव्ह अँड आयडेंटिकल निगेटिव्ह पार्ट ऑफ वेव्हफॉर्म इज सायकल. एक रिपिटेटिव्ह पॉझिटिव्ह आणि तेवढाच निगेटिव्ह पार्ट जो आहे वेव्हफॉर्मचा त्याला आपण काय म्हणतो, सायकल म्हणतो. सायकल माहिती आहे तुम्हाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल. पॅडल मारता ना तुम्ही, तर जेवढा पॉझिटिव्ह पार्ट आहे तेवढाच निगेटिव्ह पार्ट, असा दोन्ही मिळून जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आहे, सायकल म्हणायचं आहे. येतं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, टाईम पिरियड. टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल. एक सायकल कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, टाईम पिरियड म्हणतो. आणि तो टाईम पिरियड आपण कशाने मोजतो, सेकंदमध्ये मोजतो. सो टी इज इक्वल्स टू 1/f. आणि कशामध्ये मोजतो, सेकंदमध्ये मोजतो. इथे लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्प्लिट्यूड. पीक और मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके. वेव्हफॉर्ममधली ही जी व्हॅल्यू आहे पीक किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू त्याला काय म्हणायचं आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणायचं आहे. ओके. पीक और मॅक्सिमम व्हॅल्यू इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड. मग करंटचं ॲम्प्लिट्यूड IM, व्होल्टेजचं ॲम्प्लिट्यूड VM. ओके. त्या वेव्हफॉर्ममधली जास्तीत जास्त व्हॅल्यू जी असेल ती काय असेल, ॲम्प्लिट्यूड असेल. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं डेफिनेशन काय, नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होतात त्याला आपण काय म्हणतो, ह्या अशा सायकल किती सायकल कंप्लीट होतात त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. तर आपल्या याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्झ आहे. म्हणजे आपल्या वायरमधून जो करंट फ्लो होतो त्याच्यात किती सायकल कंप्लीट होतात एका सेकंदात, 50 सायकल कंप्लीट होतात. साधा इनकॅन्डेसेंट लॅम्प असतो ना, 50 वेळेस फ्लक्च्युएट होतो ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही का, तर फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणून. पण तुम्ही बघितलं असेल ट्यूबलाईटची फ्रिक्वेन्सी कमी झाली ते डोळ्याने दिसतं सुद्धा आपल्याला, त्याला फ्लिकरिंग म्हणतात. तर ही फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंद. एका सेकंदात किती सायकल कंप्लीट होतात त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. त्याच्यानंतर वेव्ह लेंथ. अ लेंथ ऑफ वन सायकल. एका सायकलची लेंथ जी आहे त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह लेंथ असं म्हणतो. ही पहा, ही वेव्ह लेंथ, एका सायकलची वेव्ह लेंथ. त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी, द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ कॉइल विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. एका ॲक्सिस भोवती जे अँग्युलर जी कॉईल आहे त्याचं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, पहिले कशी होती, अशी कॉईल होती, नंतर अशी झाली, अशा पद्धतीने, त्याला काय म्हणायचं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचं. आणि कशामध्ये मोजतं अँग्युलर व्हेलॉसिटी, रॅडियन पर सेकंदमध्ये. कशामध्ये, रॅडियन पर सेकंदमध्ये. आणि इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अँगल पण लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल अँगल आपण कशामध्ये मोजतो, इलेक्ट्रिकल अँगल रॅडियनमध्ये मोजतो. ओके. आणि मेकॅनिकल अँगल कशामध्ये मोजतो, डिग्रीमध्ये. ओके. मग आता तुम्हाला माहिती आहे 90 डिग्री म्हणजे किती रे, π/2 रेडियन.
180 डिग्री म्हणजे काय? पाय रॅडियन, माहिती आहे ना तुम्हाला? तर इलेक्ट्रिकल अँगल कशामध्ये मोजतो आपण? रॅडियनमध्ये मोजतो. आणि मेकॅनिकल अँगल कशामध्ये मोजतो? डिग्रीमध्ये मोजतो. ओके, तर ह्या सगळ्या बेसिक डेफिनेशन्स आहेत. त्यातल्या एखाद 2 डेफिनेशन परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत 2 अजून महत्त्वपूर्ण 4 डेफिनेशन आहेत. बघा, आर एम एस व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू म्हणजे काय? अँड DC करंट produce same amount of heat as that produced by AC current for same network for same time. म्हणजे एक नेटवर्क आहे, एक काय आहे? नेटवर्क आहे, आणि ते काय करते? हीट तयार करते. ते काय करते? हीट तयार करते. लक्ष द्या, जर AC करंटनी काहीतरी हीट तयार केली H, आता हा AC सोर्स आपण रिप्लेस केला DCने, AC सोर्स आपण रिप्लेस केला DCने, तरी पण तेवढीच हीट तयार होत असेल तेवढ्याच वेळासाठी. म्हणजे एका मिनिटात याची हीट समजा H1 आहे, आणि DC जरी लावलं तरी त्याची हीट H1च येणार आहे, म्हणजे सारखीच येणार आहे एका मिनिटासाठी एकाच नेटवर्कला. म्हणजे पहिले AC लावला, हीट मोजली, तो काढला, DC लावला, हीट मोजली, तो काढला. दोन्हीचा एका मिनिटासाठी म्हणजे सारख्याच टायमासाठी जर आपण लावत असो, सारखीच उष्णता निर्माण होत असेल, तर त्या इफेक्टिव्ह करंटला काय म्हणायचं आहे? RMS करंट म्हणायचे. त्या इफेक्टिव्ह करंटला काय म्हणायचं आहे? RMS. आणि त्यासाठी जे व्होल्टेज तयार होते त्याला म्हणायचं इफेक्टिव्ह व्होल्टेज. तर त्याला RMS व्होल्टेज किंवा RMS करंट म्हणायचे. ओके, याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट पण म्हणतात, इफेक्टिव्ह करंट सुद्धा म्हणतात, इफेक्टिव्ह व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजेच RMS व्हॅल्यू. त्याचा फुल फॉर्म काय? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. काय फुल फॉर्म? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, RMS. तर मग VRMS इज इक्वल्स टू 0.707 इंटू VM, IRMS इज इक्वल्स टू 0.707 इंटू IM. माहिती नाही फॉर्म्युले, आठवते? त्याच्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू. बघा, ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज काय? द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ॲन अल्टरनेटिंग क्वांटिटी फॉर पर्टिक्युलर हाफ सायकल. एका हाफ सायकलमध्ये सगळ्या ज्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहेत ना, प्रत्येकाची बेरीज करायची भागिले तेवढ्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, त्याला ॲव्हरेज म्हणायचं. ॲव्हरेज कसं काढतो आपण? 10 जणांचं ॲव्हरेज काढायचं असेल तर 10ची बेरीज करतो, भागिले 10 करतो. तसं याच्या प्रत्येक इन्स्टंटची व्हॅल्यू घ्यायची आणि त्याचं ॲव्हरेज करायचं. त्या टाईपच्या व्हॅल्यूला काय म्हणतात? ॲव्हरेज व्हॅल्यू. फुल सायकलचं नाही बरं का. फुल सायकलचं केलं तर किती येणार आहे? ते 0 येणार आहे. हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह दोन्ही निग्लेक्ट, 0 होऊन जाईल. फक्त हाफ सायकलचंच, फक्त हाफ सायकलचं किती येणार आहे व्हॅल्यू? आय ॲव्हरेज इज इक्वल्स टू 0.637 इंटू IM. V ॲव्हरेज इज इक्वल्स टू 0.637 इंटू VM. तर ॲव्हरेज व्हॅल्यू RMS व्हॅल्यू समजलं. आता नेक्स्ट आहे फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर इट इज अ रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. फॉर्म फॅक्टर इट इज अ रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि पीक फॅक्टर इट इज अ रेशो ऑफ पीक व्हॅल्यू टू द RMS व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू एवढं येणार आहे, त्याची व्हॅल्यू एवढं येणार आहे. सो राईट डाऊन. So E is equals to EM sin omega t. Okay. तर फ्रॉम दिस EM म्हणजेच VM किती रे? 25 व्होल्ट. ते 25 व्होल्ट काय आलं? ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड इज इक्वल्स टू 25 व्होल्ट. आलं? हे समजलं ना ॲम्प्लिट्यूड. त्याच्यानंतर परत काय विचारलं? RMS व्हॅल्यू. मग VRMS इज इक्वल्स टू काय रे? 0.707 इंटू VM. करा बरं व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेट. 25. तसंच V ॲव्हरेज इज इक्वल्स टू 0.637 इंटू VM. ते किती आलं? 0.637 इंटू VM किती रे? 25. सांगा पटापटा.
17 VRMS ना 17.675 व्होल्ट आणि हे किती आलं 925 व्होल्ट. तर आलं हे व्ही ॲव्हरेज, हे आलं हे आलं. त्याच्यानंतर विचारलं काय फ्रिक्वेन्सी. आता बघा ओमेगा इज इक्वल्स टू किती रे, लक्ष द्या. ओमेगा इज इक्वल्स टू किती 314 पण ओमेगा इज इक्वल्स टू काय असते 2πf असते. देअरफॉर हे पहा इथे लिहिलेलं आहे ओमेगा इज इक्वल्स टू 2πf. देअरफॉर एफ इज इक्वल्स टू 314 डिवायडेड बाय 2π. करा बरं कॅल्क्युलेट. 49.97 49 बघा एकदा कॅल्क्युलेट करा. 15 पॉईंट येतं का 15.925. ठीक आहे, जे असेल करेक्ट ते करा. कॅल्क्युलेशनमध्ये चुका करू नका. चला त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी किती आली 49.97 हर्ट्ज. मग टाईम पिरियड टी इज इक्वल्स टू काय 1/f इज इक्वल्स टू 1/49.97 इज इक्वल्स टू 0.02 सेकंड. बघा एकदा कॅल्क्युलेट करू. बरोबर आहे. आता फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर मुद्दा मी जसं तसं ठेवलं. याच्या आपल्याला व्हॅल्यू काढायच्या. तर खाली आपण फॉर्म फॅक्टर काढू. तर फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू RMS व्हॅल्यू बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. RMS किती आलेली आहे 17.675. सो 17.675 डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू किती आली 15.925. किती आलं हे फॉर्म फॅक्टर 1.109 हां. त्याच्यानंतरचा डिजिट 09 ना. तर मग अप्रॉक्सिमेटली 1.11 म्हणू आपण याला. त्याच्यानंतर पीक फॅक्टर. पीक फॅक्टर काय येईल पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू किती रे ही पीक व्हॅल्यू म्हणजे जे ॲम्प्लिट्यूड असते किती 25 आहे. 25 भागिले RMS किती आहे 17.675. करा कॅल्क्युलेट. 1.414. तर ह्या आल्या तुमच्या व्हॅल्यूज. ओके येतं लक्षात. तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. ओके याच्या पुढं जाऊन काय विचारतील इज इक्वल्स टू 25 sin ओमेगा टी. तर या टीची व्हॅल्यू दिलेली असेल मग ती टीची व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यानुसार इन्स्टंटेनियस व्हॅल्यूसुद्धा काढता येईल आपल्याला. ओके तर RMS व्हॅल्यू काढा, ॲव्हरेज व्हॅल्यू काढा, ओमेगावरून फ्रिक्वेन्सी काढा, त्याच्यानंतर टाईम पिरियड काढा, फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर काढा. अशा पद्धतीचे साधे न्यूमेरिकल तुम्हाला परीक्षेमध्ये 4 ते 6 मार्काला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मागच्या वेळेस विचारलं होतं ना. ओके. So write down this.